नमस्कार. महाराष्ट्रात नुकताच एक असा कायदेशीर बदल झालाय ज्याचा थेट परिणाम लाखो मालमत्ताधारकांच्या आयुष्यावर होणार आहे. चला तर मग या मोठ्या निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर मग सगळ्यात मोठी बातमी ती ही आहे की राज्य सरकारनं शहरी भागांसाठी तुकडेबंदी कायदाच रद्द करून टाकलाय. हो, हा एक खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय आहे. चला, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की नेमकं काय बदललंय आणि या निर्णयाचा थेट परिणाम नक्की कोणाकोणावर होणार आहे. हे बघा, हा बदल फक्त काही विशिष्ट भागांपुरता नाहीये, तर महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि MMRDA सारख्या विशेष नियोजन प्राधिकरणांच्या हद्दीतील सगळ्या अकृषक जमिनीला हा नियम लागू होणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हा बदल एवढा मोठा का आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, त्या जुन्या कायद्याकडे पाहावं लागेल आणि त्या कायद्यामुळे नक्की कोणत्या समस्या निर्माण झाल्या होत्या ते समजून घ्यावं लागेल. तर गोष्ट आहे 1965 सालची. जेव्हा एक कायदा आणला गेला त्याचा उद्देश खरं तर खूप चांगला होता. तो म्हणजे शेतजमिनीचे लहान लहान तुकडे होऊ नयेत. त्यामुळे एका ठराविक आकारापेक्षा लहान जमिनीचा तुकडा विकण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण गंमत बघा, ज्या कायद्याचा उद्देश चांगला होता तोच कायदा शहरांमध्ये एक प्रचंड मोठी डोकेदुखी ठरला. म्हणजे विचार करा, या एका कायद्यामुळे हजारो व्यवहार अडकून पडले होते. लोकांनी घरं तर बांधली पण ती कायदेशीर नव्हती. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे जमिनीच्या 7-12 उताल्यावर मालकाचं नावच लागत नव्हता. मग आता सरकारने ही दशकानुदशकांची जुनी समस्या सोडवण्यासाठी नक्की केलंय तरी काय? चला तेच पाहूया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ते 2 गुंठ्यांसारख्या लहान भूखंडांची खरेदी विक्री पूर्णपणे कायदेशीर झाली आहे. म्हणजे आता मालकाचं नाव थेट 7-12 उतार्यावर अधिकृतपणे नोंदवता येईल आणि जे जुने व्यवहार अडकले होते तेही आता नियमित करता येणार आहेत. आणि हो, यातला सगळ्यात मोठा दिलासादायक भाग म्हणजे जे व्यवहार पूर्वी फक्त नोटरीवर किंवा साध्या लेखी करारावर झाले होते ते आता थेट सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन अधिकृतपणे नोंदवता येतील. चला, आता बघूया की या बदलामुळे मालमत्ताधारकांना कोणते ठोस फायदे मिळणार आहेत आणि त्यांचं भविष्य कसं बदलणार आहे. हा बदल किती मोठा आहे याचा अंदाज या आकड्यावरून येईल. याचा थेट फायदा राज्यभरातील लाखो नागरिकांना होणार आहे. आणि हे फायदे फक्त कागदावरचे नाहीयेत. हे लोकांचं आयुष्य बदलणारे फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, जमिनीवर खरा कायदेशीर मालकी हक्क मिळणार. दुसरं म्हणजे ह्याच मालमत्तेवर आता बँक कर्जसुद्धा सहज उपलब्ध होणार. तिसरं, कित्येक वर्षांपासूनचे जे कौटुंबिक वाद होते ते मिटायला मदत होईल. आणि हो, या सगळ्यामुळे मालमत्तेचं मूल्य तर वाढणारच आहे, पण गुंतवणुकीसाठी एक सुरक्षितता सुद्धा मिळेल. ठीक आहे, कायदा तर बदलला, पण आता पुढे काय? म्हणजे नागरिक आणि प्रशासनाला नेमकं काय करावं लागेल? सरकारने याची अंमलबजावणी करण्यासाठी एक सोपी आणि स्पष्ट 3 टप्प्यांची योजना आखली आहे. सगळ्यात आधी महसूल विभाग सविस्तर कार्यपद्धती जाहीर करेल. त्यानंतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील आणि मग लगेचच राज्यभरात अर्ज प्रक्रिया सुरू होईल. या निर्णयाकडे फक्त एक छोटासा बदल म्हणून पाहिलं जात नाहीये. खरं तर हा लाखो नागरिकांच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट मानला जातोय. यामुळे शहरांच्या विकासाला गती मिळेल आणि रिअल एस्टेट मार्केट अधिक संघटित आणि पारदर्शक होईल. या बदलामुळे एक अनेक दशकांची जुनी समस्या तर सुटली आहेच, पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. तो म्हणजे लाखो मालमत्तांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या शहरांचं भविष्य नेमकं कसं बदलेल यावर विचार करायला हवा.